आईला अगोदर खुर्चीला बांधून ठेवले. त्यानंतर आईच्या डोळ्यासमोरच 18 वर्ष मुलीबरोबर बलात्कार केला. 18 वर्ष पलक आणि 40 वर्ष पलकची आई गायत्री ही घरामध्ये मुलीबरोबर जे घडलंय ते बाहेर सांगेल म्हणून आई आणि मुलीला खुर्चीला बांधूनच जिवंत मारलं. घरामध्ये टोटल 4 लोक राहत होते. पलकची आई गायत्री, तिचे वडील राजेंद्र आणि तिचे आजोबा चांदमल. राजेंद्र आणि चांदमल सोन्याचा व्यवसाय करायचे, त्यामुळे त्यांचे एक ज्वेलरीचे दुकान होते. दुकान नेहमी रात्री 11:30ला बंद करून राजेंद्र घरी यायचे, परंतु त्यांच्या अगोदर त्यांचे वडील चांदमल हे रात्री 8:30 वाजताच घरी यायचे. त्या दिवशी देखील पलकचे आजोबा चांदमल आपल्या ड्रायव्हरला घेऊन रात्री 8:30 वाजताच घरी आले होते. ड्रायव्हरने त्यांना घराच्या गेटवरती सोडलं आणि पुन्हा तो ज्वेलरीच्या दुकानावरती निघून गेला. चांदमल यांनी घराची बेल वाजवली, पण बेलचा आवाज ऐकून देखील त्यांची सून गायत्री किंवा त्यांची नात पलक यापैकी कुणीही दरवाजा उघडायला आलं नाही. त्यामुळे चांदमल यांनी जोराजोरात दरवाजा वाजवला. पण दरवाजा वाजवल्यानंतर चांदमल यांना समजलं दरवाजा तर उघडाच आहे. घराचा दरवाजा उघडा होता, त्यामुळे चांदमल यांना थोडा वेगळा संशय झाला. कारण की पहिल्यांदाच असं झालं होतं, आतमधून कुणीही दरवाजा लावला नव्हता. घराचा दरवाजा उघडून चांदमल यांनी घरामध्ये प्रवेश केला. ते सर्वात प्रथम त्यांची सून गायत्री यांना आवाज देतात, पण सून गायत्रीच्या बेडरूमच्या बाहेर रक्ताचे डाग होते. ते डाग पाहून चांदमलला धक्काच बसला. रक्ताचे डाग पाहून चांदमल जोराजोरात ओरडले. त्यांचा आवाज खाली ग्राउंड फ्लोअरवरती गेला. ग्राउंड फ्लोअरला खाली लक्ष्मी नावाची महिला राहत होती. तिला चांदमल यांचा आवाज ऐकायला गेला, त्यामुळे ती धावतच चांदमल यांच्या घरी गेली. लक्ष्मी घराकडे येताच चांदमल यांनी सून गायत्रीच्या बेडरूमकडे हाताचा इशारा केला. लक्ष्मी आणि वयस्कर असलेले चांदमल मोठ्या हिमतीने सून गायत्रीच्या बेडरूमकडे गेले, परंतु बेडरूममध्ये कुणीही नव्हतं. त्यामुळे चांदमल यांनी त्यांची नात पलकला आवाज दिला, परंतु कोणाचाही घरामधून आवाज आला नाही. बेडरूममध्ये रक्ताचे डाग तर होते, परंतु बेडरूममध्ये कुणीही नव्हतं. त्यामुळे लक्ष्मी आणि वयस्कर चांदमल हे दोघेही डायनिंग रूमकडे गेले. डायनिंग रूममधील दृश्य पाहून चांदमल आणि लक्ष्मी या दोघांचा थरकाप उडाला होता. कारण की त्या रूममध्ये त्यांची सून गायत्री आणि त्यांची नात पलक या दोघांचाही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला होता. ते दृश्य पाहून चांदमल यांना धक्काच बसला, परंतु त्यांनी मोठ्या हिमतीने त्यांचा मुलगा राजेंद्र यांना फोन केला. त्यानंतर रश्मीला पोलिसांना फोन करण्यासाठी सांगितलं. लक्ष्मीने लगेच पोलिसांशी संपर्क साधला. तसेच शेजारी राहणाऱ्या लोकांना देखील लक्ष्मीने राजेंद्र यांच्या घरामध्ये काय घडलं याच्याबद्दल माहिती दिली. शेजारच्या लोकांनी देखील राजेंद्र यांच्या घरासमोर गर्दी केली. तसेच पोलिसांची एक टीम देखील अवघ्या 15 ते 20 मिनिटात घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी पाहिलं, बेडरूममध्ये रक्ताचे डाग दिसले, परंतु गायत्री आणि पलक या दोघांचाही मृतदेह डायनिंग हॉलमध्ये होता. घरामध्ये हे सर्वांना क्लिअर दिसत होतं. अगोदर गायत्री आणि पलक या दोघींना बेडरूममध्ये मारलं, त्यानंतर त्यांचा मृतदेह डायनिंग हॉलमध्ये आणून टाकला. आई आणि मुलीची हत्या भयंकर पद्धतीने करण्यात आली होती, कारण की दोघांच्याही डोक्यामधील पूर्ण मांस बाहेर आलं होतं. पोलिसांनी लगेच पूर्ण घराची तपासणी केली. त्यावेळेस पोलिसांना घरामध्ये 2 लोखंडी रॉड आणि बेडखाली एक धारदार शस्त्र सापडलं. बेडखाली जो चाकू पडला होता त्याला पूर्णपणे रक्त लागलं होतं. म्हणजे याचा अर्थ होता त्या चाकूने पलक आणि गायत्रीचा दोघांचाही गळा चिरला होता. याशिवाय घरामधील लॉकर आणि कपाट या दोन्ही ठिकाणाचे पैसे आणि सोनं गायब होतं. प्रथमदर्शी पाहता पोलिसांना हाच अंदाज आला होता. चोरीच्या उद्देशाने पलक आणि तिची आई गायत्रीची निर्गुणपणे हत्या झाली. पण जेव्हा गायत्री आणि पलक या दोघांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला, तेव्हा पोलिसांना देखील धक्का बसला. कारण की त्याच दिवशी
18 वर्षीय पलकवरती 3 ते 4 वेळा लैंगिक अत्याचार करण्यात आला होता आणि त्यानंतर तिच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉडने 4 ते 5 वार करण्यात आले होते. तसेच पलकच्या आईच्या डोक्यामध्ये देखील लोखंडी रॉडने वार केले होते आणि तिच्या गळ्यावरती देखील चाकू मारल्याचे निशाण होते. या घटनेची सर्वात अगोदर माहिती पोलीस अधिकारी चंदू सिंग यांना आली होती. चंदू सिंग यांनी सांगितलं, जेव्हा मी घटनास्थळी गेलो तेव्हा आई आणि मुलीची अशी भयंकर अवस्था पाहून मला 3 दिवस झोप लागली नव्हती. कारण की आईच्या डोळ्यासमोरच मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. त्यानंतर त्या दोघांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती असं चंदू सिंग यांनी सांगितलं. कारण की पलक आणि गायत्री या दोघांच्या नखामध्ये मानवी शरीराच्या चामड्याचे तुकडे होते. जेणेकरून हे स्पष्ट होतं, गायत्री आणि पलक या दोघींनी स्वतःला वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु त्या स्वतःला वाचवू शकल्या नाही. घरामध्ये टोटल 4 सदस्य होते. गायत्री, पलक, पलकचे वडील राजेंद्र आणि राजेंद्रचे वडील चांदमल. चांदमल आणि राजेंद्र यांचा सोन्याचा व्यवसाय होता आणि त्यांचं बाजारपेठेमध्ये एक ज्वेलरीचं दुकान होतं. ते नेहमी आपल्या ज्वेलरीच्या दुकानावरती जायचे आणि रात्री 11:30 वाजता आपल्या ज्वेलरीचं दुकान बंद करायचे. परंतु राजेंद्रचे वडील चांदमल हे रात्री 8:30 वाजताच घरी यायचे. त्या दिवशी देखील ते 8:30 वाजताच घरी आले होते, परंतु घरी आल्यानंतर त्यांना ते भयंकर दृश्य दिसलं. आता पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं. घरामध्ये घुसून 18 वर्ष पलक आणि 40 वर्ष गायत्री हिच्याबरोबर एवढं भयंकर कृत्य नेमकं केलं कोणी? राजेंद्र यांनी पोलिसांना सांगितलं, त्यांच्या घरामध्ये टोटल 5 CCTV कॅमेरे लावलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी कुणी जरी आलं तर गायत्री, त्यांची मुलगी पलक या दोघी अगोदर कॅमेऱ्यामध्ये बघायचे, त्यानंतर दरवाजा उघडायचे. म्हणजे याचा अर्थ क्लिअर स्पष्ट होता, त्या दिवशी देखील घरी येणारे लोक गायत्री आणि पलक यांच्या दोघांच्या ओळखीचेच होते. पोलिसांनी त्या घरातील CCTV पाहिले तर सर्व CCTV तुटलेले होते आणि ज्या ठिकाणी CCTV रेकॉर्ड व्हायचे त्या ठिकाणाची हार्ड डिस्क देखील गायब होती. म्हणजेच घरामध्ये येणाऱ्या व्यक्तीला घरातील प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती होती. तसेच घरामधील कपाट आणि लॉकर हे दोन्ही रिकामे होते. राजेंद्र हे सोन्याचे व्यापारी होते आणि त्यांचं सोन्याच्या बाजारपेठमध्ये दुकान होतं. त्यामुळे सर्व व्यापारी लोकांनी राजेंद्र यांना सपोर्ट केला आणि आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांवरती दबाव आणला. सर्व व्यापाऱ्यांनी पोलिसांना चेतावणी दिली, आरोपीला तात्काळ पकडून फाशी दिली नाही तर आम्ही बाजारपेठ बंद पाडू आणि रास्ता रोको आंदोलन करू. पोलिसांनी तेव्हा राजेंद्र यांना विचारलं, तुमच्या लॉकरमध्ये किती रक्कम होती आणि किती सोनं होतं? तेव्हा राजेंद्र यांनी सांगितलं, 37 लाख रुपयांची कॅश होती आणि 46 लाख रुपयांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने होते. त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या 7 ते 8 टीम तयार करण्यात आल्या. पोलिसांनी लगेचच राजेंद्र ज्या परिसरामध्ये राहत होते त्या ठिकाणचे सर्व CCTV चेक केले. याशिवाय दुसरं पोलिसांचं पथक आरोपीचं शहरामधील वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत होते. राजस्थानच्या कोटा शहरामध्ये पूर्णपणे बंदोबस्त केला होता, जेणेकरून आरोपी शहरामधून पळून जाऊ नये. जेव्हा गायत्री आणि पलक यांचा मृतदेह घरामध्ये सापडला होता, पोलिसांनी त्यानंतर त्या घराची तपासणी केली होती. तेव्हा त्यांना घरामध्ये एक रुमाल आढळला होता. घरामध्ये आरोपीबद्दल चौकशी करण्यासाठी दुसरा कोणताही पुरावा सापडला नव्हता. त्यामुळे घरामध्ये जो रुमाल होता त्याच्यावरून पोलिसांनी राजेंद्र आणि त्यांचे वडील चांदमल यांना त्या रुमालाबद्दल विचारले. तेव्हा राजेंद्र यांनी सांगितले, असा रुमाल त्यांच्या दुकानाच्या बाहेर सिक्युरिटी गार्डचं काम करणाऱ्या मस्तराम मीनाकडे पाहिला होता. तसेच पोलिसांना घटनास्थळी जे काही पुरावे सापडले त्या सर्व पुराव्याच्या वेगवेगळ्या अँगलने तपास घेतला जात होता. परंतु अशामध्ये पोलिसांना एक माहिती मिळाली, राजेंद्र यांच्या दुकानाच्या बाहेर सिक्युरिटी गार्डचं काम करणारा मस्तराम आजकाल खूप पैसे उडवतोय आणि त्याने आत्ताच 1 लाख रुपयाचा आयफोन देखील घेतला आहे. याशिवाय जेव्हा पलक आणि गायत्रीचा दशक्रिया विधी होता त्या दिवशी मस्तराम या दशक्रियेला आला होता
आणि त्या ठिकाणी येऊन तो जोराजोरात ओरडत होता. राजेंद्र यांना पाहून तो म्हणत होता, साहेब, मॅडम आणि मुलीला कुणी मारलं? असं कसं घडलं? हे म्हणून तो जोराजोरात रडत होता. पण त्या दिवशी मस्तराम हा दारू पिऊन आला होता. दशक्रिय विधीमध्ये काही गोंधळ होऊ नये म्हणून राजेंद्र यांनी मस्तराम याला एका बाजूला बसायला सांगितलं होतं. त्या दशक्रिया विधीमध्ये पोलीस देखील सिव्हिल कपड्यांमध्ये आले होते. त्यावेळी पोलिसांनी मस्तराम यांच्याबद्दल राजेंद्र यांना विचारलं. तेव्हा राजेंद्रने पोलिसांना सांगितलं, मस्तराम हा आमच्या दुकानाच्या बाहेर सिक्युरिटी गार्डचं काम करायचा. याशिवाय तो खूप इमानदार आहे असं देखील राजेंद्रने पोलिसांना सांगितलं होतं. पोलिसांना 3 पुरावे मिळाले होते. पहिली गोष्ट, ज्या ठिकाणी गायत्री आणि पलक यांचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी सापडलेला रुमाल, तो रुमाल मस्तरामच वापरत होता. दुसरी गोष्ट म्हणजे मस्तरामने काही दिवसा अगोदरच नवीन ॲपलचा आयफोन घेतला होता आणि तो खूप पैसे देखील उडवत होता. त्यामुळे पोलिसांनी सर्वात अगोदर मस्तराम या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी करायला सुरुवात केली. मस्तरामला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मस्तराम म्हणाला, माझा या घटनेशी काही संबंध नाही. त्याचप्रमाणे मस्तराम राजस्थान कोटा पोलिसांना हे सांगत होता, पण त्याच्या बोलण्यावरती मात्र पोलिसांना वारंवार संशय येत होता. म्हणून पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने मस्तराम या सिक्युरिटी गार्डची चौकशी केली. तेव्हा मात्र मस्तराम पूर्णपणे तुटून गेला. त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्या दिवशी घरामध्ये नेमकं काय घडलं सर्वात अगोदर मस्तराम याने सांगितलं. ही चोरी करण्यासाठी त्याने आपला मित्र लोकेश याला देखील बरोबर घेतलं होतं. लोकेश आणि मस्तराम हे दोघे एकाच गावचे रहिवासी होते. मस्तराम याच्या वडिलांचे काही दिवसा अगोदरच निधन झाले होते. त्यानंतर मात्र वडिलांच्या नावावरती असलेली जमीन भावांनी मिळून विकली होती आणि त्यामधून त्यांना 18 लाख रुपये मिळाले होते. हेच 18 लाख रुपये मस्तराम आणि त्यांच्या भावांनी वाटून घेतले होते. त्यामध्ये मस्तरामच्या वाट्याला 6 लाख रुपये आले होते. पण मस्तराम मीनाने हे 6 लाख रुपये इतरांबरोबर पार्टी करणं, बाहेर फिरायला जाणं यामध्ये 6 लाख रुपये उडवले होते. पण आता मस्तरामचे पैसे संपले होते. त्यामुळे मस्तरामने लोकेशला बरोबर घेतले आणि कुठेतरी मोठा डाव टाकायचा प्लॅन केला. या घटनेच्या 2.5 वर्ष अगोदर मस्तराम राजेंद्र यांच्या ज्वेलरीच्या दुकानाच्या बाहेर सिक्युरिटी गार्डचं काम करत होता. त्यामुळे मस्तरामला संपूर्ण माहीत होतं राजेंद्र आणि त्यांचे वडील किती वाजता घरी जातात, त्यांच्या घरी कोण असतं याबद्दल सर्व माहिती मस्तरामला होती. याशिवाय त्याला हे देखील माहीत होतं राजेंद्रच्या घरामध्ये कॅश आणि सोनं नेमकं कोणत्या कपाटात किंवा कोणत्या लॉकरमध्ये ठेवलंय. यासाठी मस्तरामने त्याचा मित्र लोकेश याला देखील बरोबर घेतलं होतं. मस्तरामने लोकेशला सांगितलं होतं, आपल्याला एकच मोठा डाव टाकावा लागेल, त्यानंतर मात्र आपल्या दोघांचेही आयुष्य सुंदर होईल. मस्तराम याच्या या प्लॅनला लोकेश देखील तयार झाला होता. प्लॅनच्या ठरल्याप्रमाणे लोकेश आणि मस्तराम जेव्हा राजेंद्र आणि त्यांचे वडील चंदीमल घरी नव्हते तेव्हा ते राजेंद्र यांच्या घरी गेले. घरी फक्त त्यावेळेस पलक आणि तिची आई गायत्री या दोघीच होत्या. मस्तराम त्यांच्याकडे सिक्युरिटी गार्डचं काम करायचा हे पलक आणि गायत्रीला माहीत होतं. त्यामुळे तर त्या दिवशी गायत्री आणि मीनाने मस्तरामला पाहिल्यानंतर दरवाजा उघडला होता. गायत्रीने दरवाजा उघडताच त्या दोघांनी तिच्यावर हमला केला. घरामध्ये आईचा ओरडण्याचा आवाज ऐकताच पलक देखील बाहेर धावत आली आणि त्यानंतर त्या दोघांनी पलकवर देखील हमला केला. अगोदरच आईला खुर्चीला बांधलं आणि या दोघांनी पलक बरोबर आईच्या डोळ्यासमोरच अत्याचार केले. त्यानंतर घरामध्ये जे काही सोन्याचे दागिने होते आणि जी काही रोख रक्कम होती या दोघांनी घेतली. या सर्व गोष्टी पलक आणि गायत्री बाहेर सांगतील म्हणून मस्तराम आणि त्याचा मित्र लोकेश या दोघांनी आई आणि मुलीची निर्गुणपणे हत्या केली आणि पोलिसांच्या तपासामध्ये हे देखील सिद्ध झालं मस्तराम आणि त्याच्या मित्राने हे चोरीच्या उद्देशाने केलं होतं. या पाठीमागे दुसरं कोणतेही कारण नव्हतं. जेव्हा ही केस कोर्टामध्ये गेली तेव्हा कोर्टामधून या दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मित्रांनो, ही घटना 2020 मध्ये
जानेवारी महिन्यामध्ये राजस्थानच्या कोटा परिसरात घडली होती आणि मुलीबरोबर जे घडलं होतं त्याबद्दल कोर्टाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. या घटनेवरती आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन क्राईमच्या स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा.